माझं नाव उर्मिला ढेकळे. मी तुम्हाला थोडक्यात पाण्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. पीएच बद्दल थोडंसं माहिती सांगते तुम्हाला. थोडंसं पीएच म्हणजे काय, आपल्याला आतापर्यंत माहित नव्हतं की पीएच हा काय असतो. आम्हालाही माहित नव्हतं. जेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही कुठल्या पीएचचं पाणी पिताय, तेव्हा आपण एकच म्हणतो की नाही, नॉर्मली पाणी असतं. पाणी कुठलं पितो, काय पितो, आपल्याला काही माहीत नसतं. पण जेव्हा आपण म्हणतो की डॉक्टर विचारतात की एकच विचारतात फक्त गेलं की तुम्ही कुठलं पाणी पिता, एकतर नदीचं किंवा आपण बोरचं सांगतो. या दोनच गोष्टी त्यांनी विचारतात. पण आतापर्यंत मला असं एवढंच माहीत होतं की या दोन गोष्टीच माहिती आहे की बोरचं पाणी प्यायचं की नदीचं. पण आता जसं मी केंगन वॉटरमध्ये आलेले आहे तेव्हापासून कळालं की आपल्या बॉडीमध्ये जसा रक्ताचा कलर हा लाल असतो, तसं प्रत्येकाचा रक्ताचा कलर लाल असतो, कोणाचा पिवळा नसतो. तसं प्रत्येकाचा पीएच हा सगळ्यांचा सेम असतो. सेम म्हणजे 7.36 असतो. मग 7.36 काय आहे, तर 7च्या आत जे आहे ते ॲसिडिक आहे आणि 7च्या वरती आहे ते अल्कलाइन आहे. थोडंसं हे होतंय. ह्या दोन मधला फरक असा आहे की 7.36चं जे पाणी आपण आत पिणार आहे ते ॲसिडिक पाणी आहे आणि 7.36च्या वरती जे पाणी पिणार आहे ते अल्कलाइन पाणी आहे. तर हे अल्कलाइन पाणी आपण कसं ओळखायचं, ते काय दिसायला सगळे सारखेच असतात, कारण पाण्याला वास नसतो, गंध नसतो किंवा कलरही नसतो. त्यामुळे आपण काय म्हणतो की हे सगळे सेम पाणी आहेत, काही फरक आहे यातला. आता आपण बघूया की आपण सगळे म्हणजे सगळ्यांच्याकडे काय असं चेकअपसाठी आपण लॅबमध्ये जात नाही किंवा पाण्याचं कुठलं डेमो वगैरे पण बघत नाही. आपण डेमो तर कुठला बघतो, ते लिक्विड वगैरे आहे का किंवा कुठलं स्प्राईट वगैरे पिताना ते चांगलं आहे का नाही, हे एवढं फक्त लॅबमध्ये चेक केलं जातं. पाणी चेक केलं जातं हे तर अल्कलाइनमध्ये म्हणजे केंगन वॉटरमध्ये आल्यानंतर कळालं की हे पाणी पण चेक केलं जातं आणि पाण्याचे पण कलर असतात. तर अल्कलाइन पाण्याचा कलर कुठला आहे, तर ब्ल्यू कलर आहे आणि ॲसिडिक पाण्याचा कलर कुठला आहे, घातक म्हटला, डेंजर म्हटलं तर रेड कलर आहे. मग आपण एक पाण्याचा छोटासा डेमो बघूया की त्यामध्ये आपलं पाणी अल्कलाइन आहे का, किंवा आपण जे पाणी रेग्युलर घेतो ते पाणी कसं आहे आपल्या शरीराला. आपण जे पाणी आजपर्यंत म्हणजे परंपरेनुसार आपण पाणी पितो. आताची लोक म्हणतात की आजपर्यंत आम्ही भरपूर पाणी पिले पण आम्हाला काही झालेलंच नाही. झालेलं नाही असं नाही, होणार, पण ते एकदम झटकं देतात. त्यामुळे सगळेजण म्हणतात की नाही, मला अटॅक कसा आला माहित नाही, हा आता जाता जाताच काय झालं माहित नाही, असं होतं. तर ते काय होतं की आपण ॲसिडिक पाणी पिल्यामुळे होतं. आता बघूया आपल्याकडं, ते आपलं नॉर्मली पाणी आहे. आता आपण हे चेक करूया की आपण जे पाणी पितोय ते कुठलं पाणी पितोय, ॲसिडिक पाणी पितोय की अल्कलाइन पाणी पितोय. दाखवू दे मग. हे पाणी सगळं आपलं घेतलेलं आहे. हे पाणी दिसतंय कसं, सेम दिसते, कलर सगळ्याचा सेमच आहे. आता हे पीएच लिक्विड आहे आपलं. हे लॅबमध्ये चेकसाठी पण अवेलेबल होतं. आपण जरी बघितलं तरी आपण काय जात नाही, सर्च कधी करत पण नाही. बघूया ते हे लिक्विड आपण सगळ्यात पाण्यात घालूया. सगळ्यांचा कलर आता लिक्विड आपण सगळ्यांना सेम घालणार आहोत. कलर पण कसं यायला पाहिजे, सेम. बिस्लरी बॉटल आपण सगळेजण यूज करतो ब्रँड म्हणून. कुठेही गेलं तर बिस्लरी बॉटलशिवाय कुठलंही पाणी आपण यूज करत नाही. हे घरचं पाणी आहे मॅडमचं. पीएच किती आलंय, किती आलंय पीएच याचा, 7 आलं ना. कसं आहे, अल्कलाइन आहे की ॲसिडिक आहे, मग ॲसिडिक नॉर्मल आहे. हे आपल्या हॉटेलमधलं पाणी आहे, ॲसिडिक आहे ना. ते पाणी ब्रँड आहे आपला, हा कुठेही गेला तर आपण यूज करतो. आपण जे आतापर्यंत पाणी बघितले ते ॲसिडिकच पाणी आहे का अल्कलाइन पाणी आहे, ॲसिडिकच. आणि हे सगळ्यात फेवरेट काय आहे, ॲसिडिक आहे, हा ॲसिडिक आहे. तरी आपण मुलांना देतो, आपणही घेतो आणि काय म्हणतो, वेलकम ड्रिंक्स म्हणून उल्लेख केला जातो. आणि हे पाणी आता ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आपण कुठलं पाणी पितो आणि ह्याच्यावरून आपल्याला आजार कोणते होणार आहेत हे पण
आपल्याला थोडक्यात कळतं की आपण जर ॲसिडिकच पाणी घेतलं तर आपल्याला आजार पण तसेच होणार आहे. ते काय हे होणार नाही की म्हणजे ॲसिडिक पाणी घेतल्यानंतर आपण हेल्दी राहणार असं काही नाही आहे. ॲसिडिक पाणी पिलं तर आजार हे वाढणारच आहे. आता समजा सगळ्यांचा एक प्रश्न असतो की आम्ही बाहेर गेलो, अल्कलाईन पाणी आमच्याकडे नाहीच आहे, तर आम्ही कुठलंही पाणी घेतलं तर चालेल का? बघूया आता. बाहेरलं पाणी जर वापरायला घेतलं थोडं थोडं, कलर चेंज झाला का? नाही. कुठलंही पाणी घ्या, जर अल्कलाईन पाणी पित असाल तर त्याला काहीही फरक पडत नाही. काही फरक पडला? तुम्ही कुठलंही पाणी घेतलं. आता समजा एक जण बिझनेससाठी बाहेर जातात, महिनाभर जातात, पण महिनाभर पाणी बाहेरला घेतात आणि नंतर मग घरी आल्यानंतर मिश्रण आपलं असतंच, तर त्यांनी घरी आल्यानंतर अल्कलाईन पाणी पितात. बघूया काय होतं. काय झालं? म्हणजे कुठलंही पाणी पिलात आणि घरी आल्यानंतर अल्कलाईन पाणी जरी पिलात तरी तुमची बॉडीमध्ये अल्कलाईन पाणी गेल्यामुळे तुमचं म्हणजे निरोगी राहता तुम्ही. अजून आणि मेन म्हणजे ह्या आपण ते स्प्राईट पितो त्यामध्ये किती लिटरही पाणी घाला, म्हणजे 20 लिटर पाणी जरी घातलं तरी ते नॉर्मली होत नाही. पण त्याचा एक जरी घोट आपण घेतला की आपण गेल्यानंतर पाहुण्याचा आग्रह खातर एक घोट तरी घेतो, नकार काय देता येत नाही आपल्याला. बघूया एक घोट आपल्याला काय घातलं. काय केलं आपण? एक घोट घेतो पण एक घोट काय केलं, सगळ्यांना डॅमेज केलं. पिणं योग्य आहे का? ह्यावरून इतकंच कळतं की आपली हेल्थ जर सांभाळायची असेल किंवा मुलांची पण हेल्थ जर सांभाळायची असेल तर आपल्याला अल्कलाईन पाणी पिणं गरजेचं आहे.